अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य चाकीर्तिर्मरणाद अतिरिच्यते. आणखीन दुसरं पुढे सांगतो तो की अपकीर्ती लोक तुझी सांगत राहील अव्ययाम म्हणजे सतत सर्व काळ, आणि संभाव्य पुरुषाला तर अकीर्ती दुष्कीर्ती ही मरणापेक्षा भयंकर वाटते, वाईट वाटते जास्त. म्हणून सधर्म हा सांडसील तरी पापा वरपडा होसील. तू जर धर्म आपला सोडलास तर तुझ्या पापाला तू पात्र होशील आणि अपेक्षते न वचेल कल्पांतावरी, आणि अपकीर्तीचा डाग तर कल्पांतापर्यंत जाणार नाही. जाणते तवच जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे. जाणत्या माणसाने तोपर्यंत जगावा जोपर्यंत अपकीर्ती अंगाला लागत नाही. आणि सांगपा केवी निघावे इथून या, आणि मग इथून कसं परत फिरावे सांग बरं तू. म्हणजे अपकीर्ती होईल ते काही बरोबर नाही, तेव्हा असं इथून परत फिरणं, इथपर्यंत आल्यानंतर परत फिरणं बरोबर नाही. तू निर्मत्सरू सदयता येथून निघसी किर मागवता, परी ते गती समजता न मानेल या. समजा तू अगदी निर्मत्सर झालास, दयेने युक्त झालास आणि रणांगण टाकून तू परत फिरलास, पण तू असं जातोयस हे इतरांना पटलं पाहिजे की. बाकीच्यांना पटेल का हे की अर्जुन असं चाललाय निघून, हे त्यांना वाटेल याच्यात काहीतरी राजकारण आहे, याच्यात काहीतरी डाव आहे यांचा, असं काही हा जाणार नाही निघून, असं त्यांना वाटेल. मग समजा ते तू निघालास, त्यातूनही तू गेलास, तर ते काय करतील, हे चहूकडून वेढतील, चारी बाजूनी वेढा मारतील तुला, बाणवरी घेतील आणि तुझ्यावरती बाण सोडतील. तेथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे, आणि मग त्या बाणांच्या माऱ्यातून तू केवळ दयाळूपणाने, कृपा तुझ्या मनात आहे म्हणून तू काही सुटणार नाहीस. तुला त्याचा प्रतिकार तरी करावा लागेल, नाही तर तुला त्या बाणांनी अंगावर तरी घ्यावी लागतील. ऐसेनेही प्राण संकटे, एवढं मोठं प्राण संकट तुझ्यावर येईल. बरं, अशा प्राण संकटामध्ये जरी विपायपा निघणे घडे, आणि समजा तू काही कशीबशी त्यातून तुझी सुटका झाली, तरी ते जियालेही ओखटे मरणा होणे. पण ते मरणापेक्षा ते जीणं तुला अवघड जाईल. कारण तू पळून जाऊन म्हणा, काहीतरी करून म्हणा, त्यातून सुटका करून घेतलीस तर तुलाच लाज वाटेल पुढे की हे काही बरोबर आपण केलं नाही. तू युद्ध जरी सोडलंस तरी युद्ध तुला सोडणार नाही काही जरी झालं तरी, कारण हे लोक तुझ्या अंगावर येणारच आहेत. त्यांना काही दुसऱ्या म्हणजे त्यांना काही हे कळणार नाही की ह्याला मनामध्ये दया उत्पन्न झाली आहे, किंवा हा कृपाळूपणाने नको म्हणतोय वगैरे, असलं काही त्यांना मानवणारे नाही आणि परवडणारे नाही. आणि दुर्योधन काही त्यासाठी युद्धाला आलेले नाही, तो करणारच युद्ध कसंही करून. त्याला पांडवांना जिंकून हरवून त्याला ती काही केल्या त्याला राज्य द्यायचं नव्हतं, त्यामुळे तो काही त्याला सोडणार नाही. भयात रणात उपरतम मत्स्यन्ते त्वां महारथाः येषांच त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. कमीपणा येईल तुला भयामुळे, जर तू रणातून निघून गेलास, असं तुला महारथी म्हणतील सगळे की हा घाबरला, अर्जुन घाबरला, अर्जुन पळून गेला. म्हणजे ज्यांना तुझ्याविषयी बहुमान वाटत होता, म्हणजे ज्या अर्जुनाची लोकांना भीती वाटतेय, त्या अर्जुनाला तुच्छ मानतील सगळे. बहुमान जे तुला देत होते ते तुला तुच्छ मानतील सगळे. तू आणि काही एक न विचारिसी, आणखी एक गोष्टीचा विचार तू करत नाहीस. कुठला? एथ संभ्रमे झुंजो आलासी, म्हणजे मोठ्या उत्साहाने तू लढण्यासाठी आलास आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी, आणि अगदी मोठी दया उत्पन्न झाल्यामुळे जरी परत फिरलास असं समज, तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. पण तुझं ते असं वागणं या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला खरं वाटेल का, याचा तू विचार केलायस का? त्यांना खरं वाटेल का की अर्जुन अशा प्रकारे वागू शकतो? अर्जुन असा रणातून निघून जाऊ शकतो? कसं शक्य आहे? असं कोणीही म्हणेल ना, असं कसं जाईल तो, असं तुला त्यांच्या मनामध्ये असं येईल, तेव्हा तू जाणं योग्य नाही.
अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम. म्हणजे तुझ्याविषयी तुझे शत्रू भलते सलते पुष्कळ बोलतील आणि तुझ्या सामर्थ्यांची निंदा करतील, यापेक्षा अधिक दुःखदायक काय आहे. ते काहीच विचार तुझ्या मनात कसे येत नाहीत असं त्याला आश्चर्य वाटते की अर्जुनाला काहीच कसं एवढं लक्षात येत नाहीये. एक मनामध्ये करुणा आली की आपल्या नातेवाईकांच्यावर लढायचं नाही आणि तेवढ्याने हा बस म्हणतो, काहीच विचार त्याने केला नाही. असं कसं. म्हणजे शत्रू वाईट शब्दामध्ये बोलतील तुझ्या, असं तुला साधं साधं म्हणून सोडणार नाहीत ते. हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा भ्याला अर्जुन भ्यायला गेला, पळून गेला. हा सांगे बोल उरला निका काही, आणि असा दोष जर राहिला तर तुला चालेल का. लोक सायासे करून बहुते, का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. लोक अनेक कष्ट करतात, एक वेळ आपलं प्राण सुद्धा द्यायचे खर्ची घालतात, ते सायासे वेचिती का वेचिती आपुली जीविते, प्राण सुद्धा एक वेळ संकटात घालून ते कीर्ती मिळवतात. परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा, आणि आपली कीर्ती वाढवतात. आता ही कीर्ती जर तुला मिळाली तर ती तू सोडून देणार का. ते तुझं अनायासे अनकळीतच जोडले असेल, ते लोक तुला अगदी सहजपणे पूर्णपणे अनायासाने लाभले आहे. हे अद्वितीय जैसे गगन आहे, आणि तुझी कीर्ती कशी आहे, ह्या आकाशासारखी आहे, अद्वितीय आहे. अशी कीर्ती अजून कोणाला मिळाली नाही. माहिती ना, अर्जुनाची 12 नावं आहेत त्याच्या पराक्रमावरून पडलेली, सव्यसाची वगैरे अशी. तर ही सगळी कीर्ती आहे अर्जुनाची. मग एवढी आकाशासारखी दिगंत कीर्ती मिळालेली आहे, आणि ही कीर्ती अशा याच्यामध्ये जर तुला ती सोडून गेली तर बरोबर आहे का ते. कसा विचार करतोस तू. लोक तर सायास करून कीर्तीला मिळवतात आणि तू कीर्ती घालवायला बसलाय. आकाशासारखी अद्वितीय तुझी कीर्ती आहे. तैसी कीर्ती निस्सीम तुझा ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तेही लोके. आणि या अशा प्रकारे अनंत आणि उपमा रहित अशी तुझी कीर्ती आहे. तिन्ही लोकांमध्ये तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. अर्जुनाचा आदर्श होता की बघा, म्हणजे लोक उदाहरण द्यायचे की बघ अर्जुन कसा आहे. आपण कसं एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण देतो आपल्या मुलांना की बघ त्याला कसे मार्क आहेत, किंवा बघ तो कसा वाचतोय, किंवा एखादा खेळाडू चांगला असेल तर आपण म्हणतो बघ तो कसा मोठा झालाय. असं अर्जुनाचं उदाहरण लोक देत आहेत. आणि असं असताना, निस्सीम कीर्ती असताना तू अशी ती सोडून देतोस, हे काही बरोबर नाही. कीर्ती निस्सीम आहे तुझ्या ठाई निरुपम, आणि गुण उत्तम गुणांमध्ये तू ते पुढे येतील. उत्तम गुण कोणते आहेत ते गीतेमध्ये पुढे येणार आहे. आपण दासबोधामध्ये बघितलीच आहे उत्तम पुरुषाचे गुण. उत्तम पुरुष लक्षण. तेव्हा ते सगळे गुण अर्जुनामध्ये आहेत. हो ना. दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखाणती, जे ऐकली या दशगती कृतांता देखण. तिने दशदेशीचे राजे भाट बनून तुझी कीर्ती वाखाणतात. ती ऐकून यमाला देखील धाक वाटतो. कृतांतादिकी यम इत्यादींना सुद्धा धाक वाटतो तुझा, आणि असा तू निघून चाललाय. किती विरुद्ध स्थिती एकदम त्याची निर्माण झालेली आहे. ऐसा महिमा घनवट गंगा तेसी चोखट, जया देखी जग सुभट वांठ जाणली. हे असा तुझा महिमा थोरवी भरीव आणि गंगेसारखी निर्मल आहे, आणि ती पाहून जगातील मिमी म्हणणारे वीर देखील जया देखी जगी सुबट वांठ झाले. वांठ झाले म्हणजे चकित झाले. मिमी म्हणणारे लोक सुद्धा चकित होतात. अशी तुझी कीर्ती आहे. म्हणजे तो सांगतोय तू कसा आहेस आणि तुला आता कसं वाटतंय ते. म्हणजे मुळात तू असा नाहीयेस, मुळात तुझी सगळंच वेगळं आहे. आणि एकदम तू अशा प्रकारे करुणेने व्याप्त झाल्यामुळे एवढा मोठा बदल तुझ्यामध्ये झालाय, असं तो त्याला सांगतो.
ते पौरुष तुझे अद्भुत, ऐकून आहे समस्त, झाले आधी विरक्त जीवितेशी. आणि ती पाहून, तुझा पराक्रम ऐकून सगळ्यांनी आपल्या जीविताची आशा सोडली. म्हणजे समोर जे युद्धाला उभे आहेत ते खरोखर आपलं जीवन समर्पित करण्याच्या हेतूनेच उभे आहेत. कारण अर्जुन समोर आहे म्हटल्यानंतर आपण वाचणं शक्य नाही असं त्यांना निश्चित वाटतंय आणि जीविताची आशा सोडून हे सगळे उभे आहेत. आता इथे दृष्टांत दिलाय, जैसा सिंहाची या हाका, युगांत होय मदमुखा, तैसा कौरवा शेखा धाकवो तुझा. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला सुद्धा वाटतं आता प्रलय काळ आला, आता काय खरं नाही, तसा या कौरवांना तुझा धाक आहे. हे खरं म्हणजे भ्यायलेले लोक आहेत सगळे. या लोकांना सगळी भीती आहे, तुझं धाक आहे, तरी सुद्धा ते युद्धाला उभे राहिले. आणि असं असताना तू असं सोडून जाणं अगदीच म्हणजे अयोग्य आहे. अजून एक दृष्टांत दिले, जैसे पर्वत वज्राते, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुन आहे तू ते मानिती. हे कसे मानतायत तुला? जसं पर्वत वज्रांना घाबरतात किंवा सर्प गरुडांना घाबरतात किंवा समजतात, जसं वज्राने त्यांचे पंख, पूर्वी कथा आहे ना की इंद्राने पर्वत आकाशात उडायचे म्हणे, पंख होते त्यांना, तर वज्राने त्यांचे पंख तोडले इंद्राने, अशी एक कथा आहे. आणि मग ते जागेवर बसले. त्यामुळे पर्वत वज्राला धाक असतो, पर्वताला वज्राचा. आणि सर्पांना माहितीये गरुडापासून धाक असतो, भीती असते. तैसे अर्जुन आहे तू ते मानिती सदा, तसं अर्जुन आहे तुला मानतात. ते अगाधपण जाईल, तसं जर तू न लढता गेलास तर तो तुझा मोठेपणा जाईल. मग हिणाव अंग येईल. हिणाव म्हणजे हीनपणा, कमीपणा येईल अंगाला. जरी मागुता निघतील न झुंजताची. जर तू इथून परत फिरलास युद्धातून तर तुझ्या अंगी हीनपणा येईल आणि तुझा मोठेपणा जाईल, अगाधपणा जाईल सगळा. आणि हे पळता पळो नाही देती, पळून जाऊ देतील असं वाटतंय का तुला? अर्जुनाला कोणी पळून जाऊ देईल का? युधिष्ठिर तरी जाऊ देईल का? भीम जाऊ देईल का? कोणीतरी जाऊ देईल का? आणि द्रौपदी काय करेल तिकडे? हो ना, तू जरी पळून जाऊ लागलास तरी हे तुला पळून जाऊ देतील का? जाऊ देणार नाहीत. धरून अवकाळा करतील, धरतील तुला सगळ्या बाजूने आणि तुझा विटंबना करतील, अवकाळ आणतील तुला, फजिती करतील. न गणित कुठे बोलती, आणखीन वाटेल तसं बोलतील, निंदा करतील. ऐकता तुझा आणि तुला ते ऐकवतील, तुझी निंदा तुला ऐकवतील, तुझी फजिती करतील, तुला चारी बाजूने पकडून ठेवतील. तुला असं कोणी जाऊ देणार असं वाटतं तुला? मी जरी म्हटलं समजा ठीक आहे जाऊया, तर आपल्याला कोणी जाऊ दिली इथून? शक्यच नाही. मग ते वेळी हिये फुटावे, म्हणजे हिव फुटेल तुला त्यावेळेला. आता लाठेपणे का न झुंजावे, आता शौर्याने त्यापेक्षा का लढू नये. हे जिंकले तरी भोगावे पृथ्वीत, आणि यांना जर जिंकलं तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. त्या जर अपकीर्ती जर तुझी ऐकलीस, तू तुझी निंदा ऐकलीस तर तुझा हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा शौर्याने का झुंजू नये, लाठीपणाने म्हणजे धीटपणाने का नाही झुंजू. आणि जिंकलं तर काय होईल, सहजच आपल्याला पृथ्वीचं मिळून जाईल, जिंकून जाऊ. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, अर्जुनाचं शौर्य किती होतं तेही सांगितलंय. आणि अर्जुनाचं शौर्य असं असताना त्यांनी माघार घेणं म्हणजे हा केवढा मोठा विरोधाभास आहे. या दोन गोष्टी त्यांनी याच्यातून सांगितल्या. म्हणजे जैसे सिंहाची हाका, युगांत होय मदमुखा, असा एक दृष्टांत दिला. आणि जैसे पर्वत वज्राते, ना तरी सर्प गरुडाते, हा एक दृष्टांत दिला. म्हणजे एवढा मोठेपणा त्याला असताना, एवढे सगळे लोक घाबरत असताना, अशा परिस्थितीमध्ये इथून पळून जाणं आणि योग्य तर आहे का? आणि असं कोणी जाऊ देईल का? मुळात कोणी जाऊ देणार नाही. मुळात युधिष्ठिरच त्याला आधी तिथं अडवाई. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं, जित्वा वा भोक्ष्यसे महीम,
तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. जर तू हरलास तर स्वर्गाला जाशील, कारण रणांगणामध्ये मृत्यू म्हणजे स्वर्ग प्राप्ती, आणि जिंकलास तर पृथ्वी भोगशील. म्हणून उत्तिष्ठ, उठ. कसा? युद्धाय कृत निश्चय. नुसता उठू नको, तर युद्धाचा दृढ निश्चय कर आणि उभा राहा. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील. अनकळित म्हणजे न कळता, सहज, विनासायास. जर या रणामध्ये जर तू झुंजत तुझं जीवित गेलं समजा, तर विनासायास तुला स्वर्ग सुख मिळेल. म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी. म्हणून आता या गोष्टीचा विचार करत बसू नको. आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. आता धनुष्य घे, उभा राहा आणि लवकर युद्धाला प्रारंभ कर. देखे स्वधर्म हा आचरता, दोषू नाशे असता. तुझं भ्रांती हे कवण चित्ता येथ पाल, येथ पातकाची. स्वधर्माचं आचरण केले असता दोष सगळे नासून निघून जातात, नष्ट होतात, है ना. या ठिकाणी भ्रांती तुझ्या पातकाची, दोष आहे हा. पळून जाणं हा दोष आहे, पाप आहे. तेव्हा ही भ्रांती तुझ्या मनामध्ये कशी आली? तुझं भ्रांती हे कवण, तुझ्या चित्तामध्ये ही भ्रांती कुठून आली? पातकाची. आणि ती भ्रांती कशी आहे? पातकाची आहे, पापाची भ्रांती. सांगे प्रवेची काय बुडीजे. त्यानंतर नावेने कोणी बुडेल का? नावेतून चालला असताना बुडेल का? का मार्गे जाता आढळी जे. आणि वाटेने जाता, चांगल्या वाटेने जर जायला लागलं तर ठेच लागेल का? परी विपाये चालव नेणे जे, तरी तेही घडे. आणि चालता येत नसलं नीट तर कदाचित ते पण होईल एक वेळ. एखाद्या वेळेस नाही समजा, ठेच लागू शकते. अमृते तरीची मारीजे. किंवा काय होईल? जरी विखेशी सेविजे. दूध अमृतासारखं आहे, पण विषासह सेवन केलं तर त्याने मरण येईल की नाही? येऊ शकते. तैसा स्वधर्मे दोष पाविजे हेतुकपणे. त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. म्हणजे खरं म्हणजे नावेतून जाताना कोणी बुडणार नाही, चांगल्या मार्गाने गेलं तर ठेच लागणार नाही. पण समजा कधीतरी तसं होईल. कसं होईल की आपल्याला चालताच आलं नाही तर आपल्याला ठेच लागू शकते. किंवा दूध घेतलंय पण दूध विषाबरोबर घेतलंय तर त्यांनी मरण येऊ शकते. तसा स्वधर्म सुद्धा दोषकारक होईल. केव्हा होईल? हेतू ठेवून केलं तर, हेतुकपणे. म्हणून तुझं पार्था हेतू सांडोली सर्वथा. म्हणून पार्था सर्व प्रकारे फलाशा सोडून क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. क्षात्रवृत्ती आहे, आपल्याला क्षत्रियाचं काम आपल्याला करायचं आहे, क्षात्र धर्म पालन करायचं आहे. असं जर तू मनामध्ये ठेवलंस आणि मी कोणी मारणारा, हे मरणारे, माझ्या हातून नातेवाईक मरतील, असला हेतू काही मनामध्ये न ठेवता जर तू युद्ध केलंस तर तुला पाप लागणार. म्हणजे स्वधर्माचं सुद्धा आचरण कसं करायला पाहिजे? निर्हेतू. मला काही त्यातून मिळावं म्हणून नाही, तर हे आपलं काम आहे आणि ते करणं आवश्यक आहे, म्हणून ते केलं पाहिजे. सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जय, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्स्यसि. तो काय म्हणतो की सुख दुःख लाभ हानी, जय पराजय, यश अपयश हे सारखं मानून तू युद्धाला सज्ज हो. असं झालं असतं तुला पाप लागणार नाही. तो म्हणतो ना मला पाप लागेल, स्वजनांना मारून मला पाप लागेल, असं तो त्याचे एक 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 मुद्दे लक्षात घेतो आणि त्याप्रमाणे तो बोलतोय. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभाला बन धरावे मना माझे. हे अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. सुखामध्ये फार संतोष मानू नका, दुःखामध्ये फार विषाद करू नका,
आणि लाभ आणि हानी मनात धरू नका. हे सगळ्यांसाठी जनरल विधान आहे. म्हणजे फक्त युद्धापुरतच मर्यादित आहे असं नाही, तर सर्व लोकांना सर्व काळी हे उपयोगी पडणार आहे की सुखामध्ये फार हुरळून जाऊ नये, कारण माहित नाही सुखापाठोपाठ दुःख येऊ शकतं मोठं. दुःख आलं तरी फार त्याच्यामध्ये विषाद मानू नका आणि लाभाला मनामध्ये काही धरू नका की याने मला लाभ होणार आहे, याने मला हानी होणार आहे. जे काही वाटेला येईल ते तुकाराम महाराज म्हणतात ना की मनामध्ये संतोष राहू दे सारखा. सुख आलं तरी मनामध्ये संतोष असू दे, दुःख आलं तरी मनामध्ये संतोष असू दे. म्हणजे तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहा. काय होईल ते नुसतं पहा, पण त्याच्यामध्ये फार तुम्ही दुःखी पण होऊ नका आणि फार हुरळून पण जाऊ नका. एथ विजय पण होईल, का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावे ना. पुढे काय होणार आहे माहिती नसतं. करायचं फक्त आपण, पण पुढे त्याचा रिझल्ट अमुकच एक येईल. आता सगळं त्याच्यावरच आहे. पुढचा 3रा अध्याय जो आहे काय होईल कर्माचं फळ. मीमांसेमध्ये सुद्धा खूप चर्चा केली की कर्माचं फळ अमुकच एक मिळेल असं कोणालाही सांगता येत नाही. पण तुम्ही जर प्रॉपरली करत गेलात तर ते कर्म पुरं होईल. पण कर्म पुरं झालं याचा अर्थ तुम्हाला त्याचं फळ लगेच मिळालं असं होत नाही. कुठल्या कर्माचं कधी फळ मिळेल काही सांगता येत नाही. भीष्मांच्या बाबतीतच ते बाणांवर झोपले तर 22 जन्म पाठीमागे जावं लागलं त्यांना. 22व्या मागच्या जन्मामध्ये त्यांनी जे काही पाप केलं होतं, एका सरड्याला त्यांनी काट्यावर फेकलं होतं, तेव्हाच त्यांना 22 जन्मानंतर ते त्यांना भोगावं. हे कधी कुठला कर्म भोगावं लागेल, याच जन्मात केलेलं काही असतं लगेचच्या लगेच भोगावं लागतं. काही असतं ते थोडं सावकाशीने आणि काही तर खूप उशिरा त्याची फळं मिळतात. त्यामुळे आपल्याला सांगता येत नाही की ह्या जन्मात हे भोगतोय का पुढच्या जन्मात भोगतोय का आणि 10 जन्माने आपण भोगणार आहोत. कर्ममीमांसेमध्ये कर्माची खूप चर्चा केली. ते काही अनेक जन्मापूर्वीच सुद्धा भोगावं लागतं. ते केव्हा परिपक्वता येईल, म्हणजे कर्माचं फळ परिपक्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अगदी आत्ता केलेलं आत्ताच भोगेल असं नाही. आता सगळं खूप अनेक जन्मानंतरही भोगता येतं किंवा आपण आता जे भोगतोय ते आपण ह्याच जन्मात केलेल्या कर्माचं फळ आहे असं नाही. म्हणून तर प्रेडिक्शन काही करता येत नाही. काहीच सांगता येत नाही की आपल्या वाटेला हे का आलं. तरी गुरुचरित्रासारख्या ग्रंथामध्ये पुष्कळ सांगितले अमुक एक करावं म्हणजे अमुक होत नाही. पण ते आपण लक्षात ठेवण्यासाठी आहे किंवा असं वागलं तर असं फळ मिळू शकेल. पण ते आत्ता मिळेल का मग मिळेल हे नाही सांगता. त्यामुळे मीमांसेमध्ये कर्माची चिकित्सा खूप केली. म्हणून त्यांनी काय सांगितले की कर्म पद्धतशीर करा. त्यांचा भर त्याच्यावर आहे. कर्मकांड ज्याला म्हणतो, हे कर्मकांड जे आहे ती पूर्वेकडे तोंड करून बसा, अमुकच एक वस्त्र घाला, अमुकच एक अशा पद्धतीने मंत्र म्हणा, अमुक एवढंच म्हणा, अमुकच नैवेद्याला करा, हे करा. हे सगळं काय आहे आपण म्हणतो कर्मकांड. कर्मकांड आम्ही पाळत नाही असं लोक म्हणतात, पण उलट मीमांसा वाचली तर असं वाटतं की नाही कर्मकांड पाळलं पाहिजे. म्हणजे त्याचे रिझल्ट जे आहे ते तरी आपल्याला चांगले मिळतात. आणि कलियुगामध्ये कसं आहे की मुळात सगळं दूषित आहे. आपण उपकरणे जमा करतो ती सुद्धा दूषित असतात. आता आपण बघतो किंवा चांदीची भांडी आपण वापरू शकत नाही देवाला रोज, हो की नाही. म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीने चांदीची भांडी ही जास्त बरी पडतात खरं तर. पण आज परिस्थिती कशी आहे, रोज वापरण्यासारखी परिस्थिती नाही. फुलं आपल्याला सगळी सुगंधी फुलं मिळतातच असं नाही. फुलपुड्यामध्ये तर कसली पण फुलं आहेत, त्याला ना वास असतो ना काही असतं ना देवाला घालायची. म्हणजे निषिद्ध फुलं सुद्धा त्याच्यात येतात. देवाला फुलं निषिद्ध काही काही सांगितलेली आहेत, तर ती फुलं सुद्धा त्याच्यामध्ये येतात. मग कसं काय करायचं पूजा तरी
किंवा पाणी जर आपण घेऊ, आपण काही विहिरीचं पाणी काढून घेत नाही. पाणी कुठलं तरी जे घरातलं असतं ते आपण वापरतो. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये अ, शुद्धता अशी कर्मकांडामध्ये आता कलियुगामध्ये तरी नाही. मग त्यातल्या त्यात चांगलं कर्म करावं. चांगलं म्हणजे कसं व्यवस्थित सांगितलंय तसं. बा उजव्या हाताने यावं किंवा आपण म्हणतो हाताने वात पुढे सारू नये, काडीने सारावी. हे तरी पाळावं किंवा सोमवारी वाती करू नये म्हणतात. पांढरं जे काही असतं ते सोमवारी करू नये. तर ते तरी आपण पाळावं. पण आपल्या हातनं काही पाळणं जात नाही काही. आपल्याला वाटतं हे कसलं आहे, काय आहे ते उगाच काहीतरी सांगतात. पण तसं नसतं ते. ते त्या वेळेला ते महत्वाचं असतं. ते पाळायला पाहिजे. म्हणून इथं त्याने काय सांगितले, की स्वधर्म करत असताना तुम्हाला दोष लागणार नाही. पण हेतू नसेल त्यात सुद्धा तर दोष लागणार नाही. हेतू असला की दोष येतो. यांनी पण पुढे तेच सांगितलं, की "येथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल. हे आधीच काही पुढील चिंतावे ना." पुढची चिंता आता कशाला? की आपल्याला विजय मिळणार आहे का आपला देह जाणार आहे? युद्ध करणं हे काम आहे. युद्ध जास्तीत जास्त चांगलं करणं, शूरत्वाने करणं हे आपलं काम आहे. मग विजय मिळेल का आपला जीव जाईल ह्याची चिंता आता करायची नाही. है ना? आता ही अंडरलाईन करावी. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता जे पावे ते निवांता साहोनी जावे. अगदी फार सुंदर ओवी आहे ही. आपल्याला उचित असेल असं योग्य जे असेल ते स्वधर्माचं आचरण करत असताना जो प्रसंग येईल तो निवांतपणे सामोरी जावे एवढा सुचला पाहिजे. हो ना. बाळणपणाच्या वेळेला कळा येतात, सोसाव्या लागतात ते. त्याशिवाय हातात येणार नाही बाळ. त्यावेळेला मला नको. काय उपयोगच नाही त्याचा. जे पावे ते निवांता सामोरी जावे. स्वधर्म करत असताना जे काही आपल्या वाट्याला येईल ते निवांता सामोरे जावे. निवांतपणे ते सहन करावे. आणि कसं आहे आपण या उचिता स्वधर्म कसा आपल्याला जो स्वधर्म आहे तो दुसऱ्याचा नव्हे. शिक्षिकेने डॉक्टरचा स्वधर्म घ्यायचा नाही. डॉक्टरने डॉक्टरचा स्वधर्म पाळायचा. शिक्षिकेने शिक्षिकेचा स्वधर्म पाळायचा. आईने आईचा पाळायचा. जो ज्याचा स्वधर्म आहे तो त्यांनी पाळायचा. त्यावेळेला जे काही होईल ते सहन करा. निवांता सामोरे जावे. सहन करा म्हणतात ते. निवांत मुकाट्याने काही त्याच्यामध्ये कुरकुर न कर. म्हणून तुला युद्ध करणं उचित आहे. तू काय विचार करू नको की आपल्या हातून पाप होणार आहे का आपल्याला स्वर्ग मिळणार आहे का आपण इथे मरण पावणार आहोत आपण यांना मारणारे आहोत असला काहीतरी विचार करू नको. तुझा स्वधर्म आता काय आहे युद्ध करणं हा आहे. त्यामुळे तुला युद्ध करणं आवश्यक आहे. ऐसे या मने होवावे. अशी मनाची तयारी केली तरी दोषू न घडे स्वभावे. मग सहजच पाप घडणार नाही. तर दोष याचा अर्थ दोष पाप दोन्ही अर्थी यायचा. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तया. म्हणून तू काही काळजी न करता कुशाल नाही कर. काही इथं तुला दोष लागणार नाही कारण इथं तुझं तू काम करतोयस. इथे तुझा क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तू करतोय. आता खूप जण काय करतात गीता शिकत असताना स्वधर्म आणि कर्तव्य याच्यात सुद्धा पुन्हा गल्लत करतात. कर्तव्याला स्वधर्म म्हणायचं का मुळात. आणि स्वधर्म काय आहे आणि कर्तव्य काय आहे. मग क्लॅशेस होतात ना. मुळात इथे समजत नाही की आई म्हणून आपण काम करत असताना समजा पत्नी म्हणून एखादं कर्तव्य आपल्यामध्ये आलं तर त्या ठिकाणी आईचं धर्म पाळायचा का पत्नीचं कर्तव्य पार पाडायचं. रामाच्या समोर हा प्रसंग होता. पती म्हणून गरोदर पत्नीला सांभाळायचं का राजा म्हणून निंदा होणाऱ्या स्त्रीचा त्याग करायचा. अशा वेळेला कशाला तुम्ही द्याल कशाला महत्व द्याल तर कर्तव्याला महत्व.
मग त्या ठिकाणी जसं आता मुलगा खूप आजारी आहे, ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे, तुम्ही तिथे मेन रोल आहे तुमचा, तर तुम्ही काय कराल? तुम्हाला जाणं तर आवश्यक आहे, मुलाला सांभाळणं पण आवश्यक आहे. मग अगदी जवळचं कोणाला तरी 1-2 तास थांबायला सांगून तुम्ही जाऊन याल की नाही मीटिंगला? कारण त्या ठिकाणी तुमचा रोलच असा आहे की तुम्हाला न जाऊन चालणार. म्हणून स्वधर्म म्हणजे कर्तव्य नव्हे. स्वधर्म वेगळा, कर्तव्य कर्म वेगळं. स्वधर्म हा तुमची त्या त्या ठिकाणी तुम्ही काय आहात त्याप्रमाणे तुमचा धर्म आहे. तुम्ही क्षत्रिय असाल तर धर्म वेगळा, तुम्ही ब्राह्मण असाल तर धर्म वेगळा, तुम्ही वैश्य असाल तर धर्म वेगळा. त्याप्रमाणे तुमचा रोल काय आहे, आई म्हणून आहे का, मुलगी म्हणून आहे का, पत्नी म्हणून आहे का, आणि काही ऑफिसर म्हणून आहे, त्या त्या वेळेला तुमचे धर्म वेगवेगळे असतात. आणि पुन्हा त्या प्रत्येकामध्ये कर्तव्य पण असतं. मग कर्तव्य आणि धर्म याचा संघर्ष जर आला तर तुम्हाला दोन्हीला पण न्याय द्यायला पाहिजे. कर्तव्याला पण न्याय द्यायला पाहिजे आणि धर्माला पण न्याय द्यायला पाहिजे. मग अशा वेळेला विवेक लागतो की काय यातलं आपण नेमकं करायचं. आता आपल्याला जाणं आवश्यक आहे का आपल्याला थांबणं आवश्यक आहे. काही वेळेला नोकरीत जायची वेळ आली तर आपण काय करू अशा वेळेला, असं होतं ना. असे पुष्कळदा प्रसंग येतात, विशेषतः मोठ्या पदार्थ लोकांना हे जास्त प्रसंग येतात. ऐसे या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. पण हा महत्वाचा श्लोक आहे. जरी टीका कमी असली, 4-5 ओव्या जरी असल्या तरी श्लोक हा फार महत्वाचा आहे. आणि यातली ओवी सुखी संतोषानं यावी किंवा आपण या उचिता, हे 2 ओव्या यातल्या महत्वाच्या आहेत. स्वधर्माते जी रहाटता, जे पावे ते निवांत साहून जावे. आणि मग काय जे घडेल ते घडेल. मग लोक नाव ठेवतील, आपण म्हणतो की आई काय मुलाला टाकून गेली, मग काय करतो. तर रामाला अजून नाव ठेवतात, 10,000 वर्ष झाली. काय करणार आता तो काय म्हणतो, थोडक्यामध्ये त्याने आतापर्यंत ज्ञानमार्ग सांगितला त्याला, आणि आता मग तो विषय त्यांनी काढलाय कर्मयोगाचा, स्वधर्माचा. त्यामुळे पुढे आता तो कर्मयोग सांगणार आहे. इथून थोडासा बदल होतो सांगण्यामध्ये. एषा ते अभिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. आतापर्यंत मी तुला सांख्य विषयक बुद्धी सांगितली, ज्ञानयोग सांगितला. आता बुद्धियोग. बुद्धियोग म्हणजे कर्मयोगातली बुद्धी. गीतेमध्ये सगळ्या योगापेक्षा बुद्धियोग महत्वाचा आहे. बुद्धियोगामध्ये काय सांगितलंय तर कर्मयोगातली बुद्धी सांगितली. बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यति. ज्या बुद्धीने युक्त होऊन तू कर्म केलंस की तुला कर्मबंध लागणार नाही, कर्मबंधातून तू मुक्त होशील. अशी बुद्धी काय आहे ते मी तुला सांगतो. असा बुद्धियोग मी तुला सांगतो. म्हणजे ना कर्मयोग आहे, ना सांख्ययोग आहे, ना ध्यानयोग आहे, ना भक्तियोग आहे, याच्यात आहे बुद्धियोग. बुद्धी कशा प्रकारे वापरायची आणि काम करायचं ते मी तुला सांग. आतापर्यंत मी तुला ज्ञान सांगितलं. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझं येथ. ही कुठली सांगितली तुला मी? सांख्य स्थिती म्हणजे ज्ञानमार्ग. आता बुद्धियोग निश्चित अवधारी. आता तुला मी बुद्धियोग सांगतो, म्हणजे निष्काम कर्मयोग मी तुला सांगणार आहे. हे अशी तुला बुद्धी सांगणार आहे की ज्या योगी काम केल्यानंतर तुला कर्मबंधन लागणार नाही. अवधारी म्हणजे ऐक, अवधारी पा. जया बुद्धियुक्ता जाहली या पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पावे. ज्या बुद्धीने युक्त होऊन तुला जर ती युक्ती साधली तर तुला कर्मबंध त्यामध्ये मुळीच बाधत नाही. जैसे वज्र कवच लेईचे. ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले तर मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे.
मग शस्त्रांचा वर्षाव तुमचा किती जरी झाला तरी चालेल. परी जैतेशी उरिजे अचंबिता. आणि मग काय, त्या अंगाला स्पर्शही न होता विजयी होता येते. म्हणजे हे कवच आहे. हा बुद्धियोग हे काय आहे? कवच आहे. कवचासारखं आहे. तुम्ही कवच एकदा धारण केलं की किती जरी शस्त्रास्त्रांचा मारा झाला तरी तुम्हाला त्याच्यातून काहीही हानी होणार नाही. तसं ही बुद्धी एकदा तुम्ही धारण केली की तुम्ही कितीही जरी कर्म केली, कशीही केली तरी सुद्धा तुम्हाला कर्मबंधन लागणार नाही, असं त्याला म्हणायचं. त्या निष्काम कर्मयोगाला इथं बुद्धियोग असं म्हटलंय. आणि कर्माची सुरुवात केल्यानंतर त्या कर्माचा नाश होत नाही. नेहाभिक्रम नाशोस्ती, हे फार महत्वाचं आहे. न इह अभिक्रम नाश. एकदा क्रम झाला, सुरुवात झाली की कर्माचा नाश होत नाही. प्रत्यवायो न विद्यते, याला संकट येत नाही. स्वल्पवाप्यस्य धर्मस्य त्रायते महत्वभयात. आणि थोडा जरी या धर्माचं अनुष्ठान केलं तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते. हा फार महत्वाचा भाग आहे गीतेमधला. इथून या दुसऱ्या अध्यायाची मध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये हा जो कर्मयोग सांगितलाय तो नीट लक्षात घेतला पाहिजे. आणि याच्यात त्यांना सांगायला समजा वेळ कमी पडला तरी भागवतामध्ये तुमच्या लक्षात असेल, नाथ भागवतामध्ये कर्मयोग जास्त विस्ताराने सांगितला. हाच कारण तिथे त्याला काही घाई नव्हती. उद्धवाला सांगायचं होतं त्याला, त्यामुळे घाई नव्हती पूर्ण करायची. इथं म्हणजे युद्ध सुरू करायचंय, त्यामुळे तसं त्याला वेळ कमी आहे सांगायला. पण नाथ भागवतामध्ये पुष्कळ वेळ त्याला असतो, त्यामुळे तो उद्धवाला जास्त चांगल्या प्रकारे हा स्पष्ट करू शकतो. आणि अतिशय महत्वाचा गीतेमधला हा भाग आहे की कर्म करताना बुद्धी कशी पाहिजे, म्हणून त्याने त्याला बुद्धियोग असं म्हटलं. नाहीतर आम्ही आमचं कर्तव्य कर्म करतोय असं एवढा सोपा तो नाहीये. त्याच्यामध्ये बुद्धीची स्थिरता, विवेक जागृती, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यासाठी थोडेसे धर्माचे नियम पण माहिती पाहिजे. म्हणजे आपल्या धर्म मर्यादा काय आहेत, तर आपल्याला मर्यादा पण असतात ना. आई म्हणून आपण जरी असलो तरी आपण मुलाचं नशीब नाही बदलू शकत, मर्यादा आहे आपली. त्यामुळे धर्म म्हणजे काय, ते धर्माची चौकट काय आहे ती आपल्याला आधी माहिती पाहिजे. आणि त्या धर्माच्या चौकटीमध्ये बसून आपलं कर्तव्य कर्म आपल्याला करायचं. त्यामुळे अवघड भाग आहे. नुसतं इतकं सोपं नाही की मी निष्काम कर्म करते, आपण आपलं निष्काम कर्म करत राहायचं, असं होत नाही. काहीतरी आपल्याला प्रेरणा असल्याशिवाय आपण कर्म करत नाही. आधी तर आपण ज्ञानेश्वर तरी काय ऐकतो, तर आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायचं असतं, आपल्याला चांगले गुण घ्यायचे असतात, आपल्याला त्यातून मनाला समाधान मिळतं आणि आपण चांगला गीतेचा अभ्यास करावा असं आपली इच्छा असते. म्हणजे काहीतरी आपल्या मनामध्ये असतं, तेव्हा आपण या गोष्टी करतो. अगदी निष्काम असं कोणी असू शकत नाही. फक्त त्याच्या मागचा हेतू काय आहे ते चांगलं ते बघायला पाहिजे. त्यामुळे हे नीट ऐका, हा सगळा जो विषय येईल आता, चांगली गीता जर समजायची असेल, कारण याच्यावरती त्याचं युद्ध करणं अवलंबून आहे. तो जे सांगतो त्याच्यावर तो युद्धाला उभा राहिलाय ना. त्यामुळे तो सांगतो कसा बघा, नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते. याला कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, त्याला संकट होत नाही, संकट येत नाहीत. आणि स्वल्पवाप्यस्य धर्मस्य, थोडासा जरी हा धर्माचं पालन केलं तरी तो तुम्हाला मोठ्या भयापासून रक्षण करतो. आता कृष्ण सांगतो की तैसे ऐहिक तरी न नाशे. सुरुवात आलेले कर्म जर शुद्धपणाने चालू राहिले तर ऐह्य लोकातील भोगांचा नाश होत नाही. ऐहिक पूर्वीपासून चालत आलेलं कर्म जर शुद्धपणाने केलं तर ऐहिक भोगाचा नाश होत नाही. म्हणजे इथं कर्मसन्यास सांगितलेला नाही, कारण तो पण विषय पुढे येणार आहे.
कर्मसन्यास हा विषय पुढे येणार आहे, पण इथं कर्मसन्यास सांगितलेला नाही. ऐहिक कर्माचा नाश होत नाही आणि मोक्ष तो उरला असे, आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे. जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेले कर्म जर शुद्धपणाने चालू राहिलं तर ऐहिक कर्माचा नाश होत नाही आणि मोक्ष तर ठरलेला आहे. आता ही ओवी पण महत्वाची आहे बघा. कर्माधारे रहाटीजे, परी कर्म फळ न निरीक्षिजे. कर्माच्या आधाराने वागावे, पण कर्मफळ काय आहे त्याचं निरीक्षण करत बसू नका. जैसा मंत्रज्ञ न बधिजे भूतबाधा, ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूतबाधा होत नाही, त्याप्रमाणे कर्मफळावरती नजर न ठेवता कर्माच्या आधाराने वागा, म्हणजे कर्मबंध लागत नाही. तियापरी हे सुबुद्धी, त्याप्रमाणे ही जी बुद्धी आहे, कुठली बुद्धी? आपुलाल्या निरवधी, हा असताची उपाधी आकळू न शके. अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली, ही सुबुद्धी. कुठली सुबुद्धी? अनासक्तपणे कर्म करण्याची. ही सुबुद्धी एकदा आपलीशी झाली म्हणजे हा असताची उपाधी, उपाधीमध्ये असून सुद्धा आकळू न शके, उपाधी आकळू न शके. उपाधी आपण पुन्हा एकदाला जोडून घ्यायचं. त्याला काय घ्यायचे? हा असताची उपाधी, उपाधी आकळू न शके, म्हणजे उपाधीमध्ये तो असून सुद्धा त्याला उपाधी बांधणार नाही. कसे बांधणार नाही? तर अनासक्त कर्म करण्याची बुद्धी एकदा आपलीशी झाली की उपाधीत राहून सुद्धा उपाधी बांधू शकणार नाही. जेथ न संचरे पुण्य पाप, त्या बुद्धीमध्ये पुण्य पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही. जे सूक्ष्म अति निष्कंप, अतिशय सूक्ष्म आहे आणि निश्चल आहे. गुणत्रयादी लेप, तिन्ही गुणांचा विटाळ त्याला नाही. न लगती जेथ, जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ, जे ज्या ठिकाणी पुण्यपाप नाही, जे अतिशय सूक्ष्म आणि निश्चल झालेले आहे आणि ज्याला 3 गुणांचा विटाळ नसतो, अशी ही सुबुद्धी आहे. कर्मफळ, अनासक्त कर्मफळाची बुद्धी, कर्म करण्याची, अनासक्त कर्म करण्याची बुद्धी जी आहे त्याच्या ठिकाणी पुण्यपाप नाही, अतिशय सूक्ष्म आणि निश्चल आहे आणि 3ही गुण त्या ठिकाणी लागत नाही. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. आणि आपल्या पुण्याच्या योगाने जर अशी बुद्धी थोडीशी जरी आपल्या हृदयामध्ये प्रकट झाली तर संसाराचे भय नाहीसे होईल. ही बुद्धी अतिशय आवश्यक आहे. कशी बुद्धी पाहिजे? अनासक्त बुद्धीने कर्मयोग करण्याची बुद्धी अनासक्त पाहिजे. ती बुद्धी आपलीशी व्हायला पाहिजे, म्हणजे ती सवय व्हायला पाहिजे आपल्या बुद्धीला. अनासक्त कर्म करण्याची सवय व्हायला पाहिजे. मग काय होतं? त्या ठिकाणी शुद्धता असते, त्या ठिकाणी निष्कंपता असते, अतिशय सूक्ष्म अशी ती बुद्धी आहे आणि त्या ठिकाणी 3ही गुणांचा तिला लेप नाही. म्हणजे सात्विक बुद्धी, राजसिक बुद्धी, तामसिक बुद्धी असं काही नाही. ती कशी आहे? निष्कंप अशी स्थिर बुद्धी आहे. म्हणून त्याला त्यांनी काय म्हणले? व्यवसायात्मिक बुद्धी. या बुद्धीला पुढे त्यांनी काय म्हणले? व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरुनंदन. एकच आहे निश्चयात्मक बुद्धी, ईश्वरनिष्ठ बुद्धी एकच आहे. बहुशाखायनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम, आणि जे अनिश्चित आहेत त्यांना मात्र अनेक भेदाने युक्त अशा अनंत बुद्धी असतात. आता इथे बुद्धीचे भेद केलेत. बुद्धीच्या भेदामध्ये सात्विक बुद्धी आहे, राजसिक बुद्धी आहे, तामसिक बुद्धी आहे, फलाशारहित बुद्धी आहे, फलाशा सहित बुद्धी आहे. अशा अनेक प्रकारच्या बुद्धीला फाटे फुटलेले आहेत. पण ही बुद्धी कशी आहे? एकच. अशी सुबुद्धी कशी आहे? एकुलती एक आहे. व्यवसायात्मिका निश्चयात्मक बुद्धी.
याच्यावरती फार लोकांनी कॉमेंट्री केली. शंकराचार्यांची आहे, गोपाळानंद मुनींनी सुद्धा खूप याच्यावरती लिहिलंय की व्यवसायात्मिका बुद्धी काय. परीक्षेमध्ये सुद्धा लिहायला ह्याच्यावरच येतं जास्त की व्यवसायात्मिका बुद्धी काय. निश्चय करणारी बुद्धी जी आहे, निश्चयात्मक बुद्धी जी आहे, कारण अशी बुद्धी होणं मुळात अवघड आहे. असंगरहित काम करणं, अनासक्तपणे कर्म करणं, अशी बुद्धीच मुळात अवघड आहे. आणि अशी बुद्धी ही एकच असते, निश्चय झालेला असतो त्या बुद्धीचा. निश्चयात्मक बुद्धी असते ती की नाही हे काम आपण असंच करायचं. आपल्याला माहित नाही पुढे स्वर्ग मिळणार आहे का आपला जीव जाणार आहे. आपल्याला माहित नाही आपल्याला यश मिळणार आहे का अपयश मिळणार आहे. आपल्याला माहित नाही लाभ होणार आहे का हानी होणार आहे. पण आपलं हे काम आहे आणि हे काम अशाच प्रकारे केलं तर ते सफल होतं असं शास्त्र सांगणार आहे. म्हणून पुढे त्यांनी पुढच्या अध्यायामध्ये म्हणले तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. म्हणजे काय करावं काय नाही याच्यासाठी शास्त्र असतं. ते शास्त्र जर आपण पाळलं आणि त्या शास्त्राप्रमाणे आपण कर्म करत राहिलो, त्यामध्ये आपण अनासक्तता ठेवली तर ती बुद्धी एकच असते, ती सुद्धा निश्चयात्मक बुद्धी. त्याला त्यांनी व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलेलं. या शब्दावरती खूप लोकांची खूप कॉमेंट्री. निश्चयात्मक बुद्धी कोणती? तर आपल्यासाठी सोपा आपण लक्षात ठेवू, अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी ही आपण निश्चयात्मिका बुद्धी म्हणू या ठिकाणी. तेवढं आपण लक्षात ठेवू. आपल्याला बाकीच्या सगळ्या कॉमेंट्रीची काही गरज नाही, कारण त्याच्यामध्ये मग पुष्कळ उदाहरणं येतात, त्याच्यामध्ये पुष्कळ पुराणांचे वगैरे संदर्भ येतात. मग कोणी कुठलं काम केलं मग ते निश्चयात्मक बुद्धी होती का त्याची, असं खूप उदाहरणं देऊन लोकांनी ते सगळं सांगितलेलं आहे की निश्चयात्मक बुद्धी कोणती. पण आपण एक लक्षात एवढंच ठेवू की अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी ती कशी पाहिजे, ती मात्र स्थिर बुद्धी पाहिजे. त्या बुद्धीमध्ये निष्कंपता पाहिजे, त्या बुद्धीमध्ये स्थिरता पाहिजे की हे काम म्हणजे आपल्याला पक्क माहिती पाहिजे की हे काम आपण अनासक्तपणाने करतो. हे काम करण्यामध्ये आपल्याला कुठल्याही लाभ हानीची चिंता नाही, आपल्याला कुठल्याही फलाकांक्षा नाही आणि आपल्याला पुढच्या काय होणार आहे त्याची आपल्याला चिंता नाही. काम करायचं एवढं ठीक. आता या पार्श्वभूमीवर तुम्ही अर्जुनाचा विचार करा की युद्ध करणं हे किती त्याला आवश्यक होतं. कारण इतका मोठा आधी सगळं घडलेलं असताना त्याच्या बॅकग्राऊंड वरती ते युद्धाला उभा राहिलेला आहे. युद्धाला उभं राहिलेला असताना तिथनं माघार घेणं चांगलं का युद्ध करणं चांगलं? बुद्धी काय सांगते आपल्याला? युद्ध करणं चांगलं. ते सुद्धा कसं अनासक्त. आपल्याला काही हवं म्हणून नको किंवा आपल्याला काही त्यातनं फळाची अमुक एक इच्छा आहे म्हणून नको. मला स्वर्ग मिळाला तर मी युद्ध करेन असं नाही. स्वर्ग मिळण्यासाठी युद्ध करेन असं. दुर्योधनाची कशी पक्की बुद्धी होती, जिंकायचं म्हणून युद्ध होतं. त्याला काही शंकाच नव्हती. त्यालाही असला काही प्रश्नच कुठे पडलेला नाही. त्यामुळे त्याला काही आवश्यकता नाही काही सांगायची. त्याचा निश्चय वेगळा होता. पण इथे जो तो सांगतो तो फार महत्वाचा आहे आणि आपल्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे की कुठलंही जरी आपण काम करत असलो म्हणजे आपलं नित्यकर्म धरा. तुम्ही रोजची देवाची पूजा घ्या, नित्यकर्माचा भाग आहे की नाही. मग ही पूजा करून मला काही मिळणार आहे का, कशाला आपण रोज पूजा करत बसलोय असं काही म्हणायचं कारण हे आपलं काम आहे. घरामध्ये देव आहे, परंपरेने आलेले देव आहेत, त्यांना पूजा करणं, त्यांना तसंच न ठेवणं आपलं काम. आपण ते करायला पाहिजे. एवढी साधी निष्कंप बुद्धी त्याच्यामध्ये. त्यातून मला काही मिळेल तेव्हा मला कोणी काही म्हणेल किंवा मला कोणी काही देईल अशी इच्छा. अर्जुनाचा धर्मच होता, तो धर्म कर्तव्य होतं, दोन्ही होतं. स्वधर्म पण होता आणि कर्तव्य पण होतं. कारण कर्तव्य हे त्याच्या आधारावर तर युधिष्ठिर युद्धाला उभा राहिला. त्यामुळे भावा त्याच्यासाठी का होईना त्याला युद्ध करणं भाग होतं. आणि क्षत्रियाचा धर्मच आहे युद्ध करणे. त्यामुळे धर्म कर्तव्यच म्हणायचं, वेगळं काही नाही. नाही वेगळं करता येत.
कर्तव्य तर होतच भावासाठी, आणि धर्मही होता क्षत्रिय म्हणून त्यापासून करणं. पण ही व्यवसायात्मिका बुद्धी लक्षात ठेवा. व्यवसायात्मका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धेय अव्यवसायिनाम. निश्चयात्मक बुद्धी एकच आहे आणि जे अनिश्चित आहे त्यांना मात्र अनेक भेदाने युक्त अशा अनंत बुद्धी असतात. आता इथे निश्चयात्मक म्हणजे कोणी त्याचा अर्थ ईश्वर निष्ठा असा पण घेतला. तसा काही संबंध नाहीये खरं म्हणजे या ठिकाणी. ईश्वरनिष्ठ बुद्धी जे देव कार्य म्हणा, देव कार्य करायचं म्हणून असं म्हणा, पण तसं काही इथे म्हणायचं कारण नाही. आता इथं त्यांनी छान सांगितले बघा, ही पण ओवी चांगली. जैसे दीप कळिका धाकुटी, दिव्याची ज्योत लहान आहे परी बहु तेजाते प्रकटी, पुष्कळ तेज त्याच्यातून येतं. तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये, तसं ही बुद्धी लहान आहे असं तुम्ही म्हणू नका. म्हणजे ही निश्चयात्मका बुद्धी जी आहे, व्यवसायात्मिका बुद्धी, ही लहान सहान नाहीये. दिव्याची ज्योत जरी छोटी असते तरी तिचा प्रकाश पुष्कळ असतो, तसा हा तुमचा निश्चय छोटासा असेल पण तो फार महत्वाचा आहे. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशूरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. जे विचारशूर म्हणजे विचार करण्यात पटाईत असे लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात, पण एकंदर ही दुर्लभ आहे. सद्वासना ही दुर्लभ आहे चराचरामध्ये, या विश्वामध्ये. म्हणजे ही वाटते तुम्हाला बुद्धी निश्चयात्मिका सोपी आहे, पण ही मुळात ही अवघडच आहे. मुळात ही वासनाच अवघड आहे. सद्वासना म्हणले चांगली विचार करणं जे आहे. पुष्कळ प्रकारे इच्छा करतात पण ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. अशा प्रकारची बुद्धी होणं हेच दुर्लभ आहे मुळात. कारण काहीतरी हवंच असतं प्रत्येकाला, आणि हवं असणं सुद्धा वाईट नाही बरं का. कुठल्या गोष्टी हव्या असाव्यात हे सुद्धा सांगितलेलं आहे, की आपल्याला आपली सगळी सुख हवी असावीत ना, त्याच्यात वाईट काही नाहीये. आपल्याला दुःख पाहिजे असं म्हणण्यात काही अर्थ नाही, की त्यासाठी जीवन नाहीये आपलं. आपलं जीवन तर सुखाचंच हवं. आपण लहान मुलांसुद्धा सांगतो, देवाला काय सांग बाप्पा मला सुखी ठेव, हो की नाही. सुखी राहणं हे काय वाईट आहे म्हणून कोणी सांगितलेलं नाही. काही सुखाने तर राहायलाच पाहिजे, सुख तर मिळवायलाच पाहिजे, नाही तर जगायचं कशाला. दुःख मिळवण्यासाठी थोडं कोणी जगतं. सुख तर पाहिजे, सुख आवश्यक आहे, पण ते मिळत असताना ही बुद्धी ठेवणं, अशा प्रकारे वासना ठेवणं ही अवघड. आणि का सारेखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव. ज्याप्रमाणे इतर वस्तू पाहिजे तेवढ्या मिळतात पण परीस मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळायला सुद्धा दैवयोगच लागतो. म्हणजे परीस जसा दुर्लभ आहे, अमृत जसं दुर्लभ आहे, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, तशी ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. जी आहे परमात्माची अवधी, त्याला परमात्मा हेच जिचं ध्येय आहे. जैसा गंगेशी उदरी निरंतर, जसे गंगेला जसं समुद्रा वाचून गती नाही, तसं या बुद्धीला परमात्म्या वाचून गती नाही. म्हणजे ही बुद्धी तुम्हाला कुठं नेते? ईश्वराकडे, परमात्मा स्वरूपाकडे नेते. ही निष्काम कर्म करण्याची, अनासक्तपणे कर्म करण्याची जी बुद्धी आहे ती कुठं नेते? मनुष्याला अर्थतोगत्वा परमात्म्याकडे नेते. जशी गंगा कुठेही जाईल पण समुद्राकडेच जाईल शेवटी, तशी ही बुद्धी कुठेही तुम्हाला नेलं तरी ती कुठं नेईल शेवटी? तुम्हाला परमात्म्याकडे नेईल. म्हणजे किती महत्वाची आहे बघा व्यवसायात्मिका बुद्धी. तैसी ईश्वरा वाचून काही, जी आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्याप्रमाणे परमात्मा हेच जिचं अंतिम ध्येय आहे. तिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही, आणि तीच जगात एक फक्त सद्बुद्धी आहे, एकमेव बुद्धी आहे. म्हणून तिला काय म्हणलंय? एकेह, बुद्धी एकच आहे. एक इह बुद्धी. कुठली? व्यवसायात्मिका. एकच बुद्धी आहे. ती कुठे आहे? कोणती? ही निश्चयात्मक बुद्धी आहे. कुठले निश्चयात्मक? तर अनासक्त कर्म करणे, अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी, ही एकच आहे.
तिला ईश्वरा वाचून दुसरं काहीही गती नाही. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी, येरी ते दुर्मती. बाकीच्या बुद्धी आहेत पण त्या दुर्बुद्धी आहेत. जे बहुधा असे विकरते, अनेक विकार आहेत त्यांना, अनेक प्रकारे विकार पावतात. तेथे निरंतर रमती अविवेकी ये, आणि ते अनेक त्या ठिकाणी विकार पावतात आणि जे अविवेकी असतात तेच तिच्या ठिकाणी रमतात. त्या बुद्धीच्या, अनेक बुद्धीच्या ठिकाणी अविवेकी रमतात. बाकीचे नाही, जे विवेकी आहेत ते त्या ठिकाणी रमत नाहीत. म्हणून तरी तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. म्हणून त्यांना स्वर्ग संसार नरक हे प्राप्त होतात, पण आत्मसुखाचे त्यांना दर्शन होत नाही. म्हणजे बाकीच्या तुम्ही कुठल्याही बुद्धी जरी वापरल्या तरी त्याच्यापासून तुम्हाला आत्मसुख मिळणार नाही. आत्मसुख मिळण्यासाठी एकच बुद्धी आहे, ती म्हणजे ही व्यवसायात्मिक बुद्धी. ईश्वरनिष्ठ म्हणा तुम्ही, ईश्वरनिष्ठ बुद्धी किंवा निश्चयात्मक बुद्धी किंवा अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी, ही एकमेव आहे. आणि हे फार म्हणजे हा अगदी मुख्य विषय आहे गीतेचा. ते कसं करायचं ते नंतर शिकवलं जाईल, पण आधी ती बुद्धी पाहिजे की मला हे कर्म अशा प्रकारे करायचं किंवा मला माझं जीवन जगायचंय ते अनासक्त हे करूनच जगायचंय, असं आधी आपण ठरवलं पाहिजे की माझं करतोय सगळं, पण यातून मला काय किंवा मला काय मिळणार आहे. मीमांसेमध्ये ते सांगितले त्याने की आज तुमच्या नशिबात काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही, कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मी हे काम करतोय म्हणून मला हे फळ मिळालं पाहिजे अशी तुम्ही इच्छा धरणं खूप चुकीचं आहे. कारण त्याचं फळ आज मिळेल असं नाहीये, त्याचं फळ 10 वर्षांनी मिळेल, त्याचं फळ 10 जन्मांनी मिळेल. काय माहिती कुठलं फळ कधी मिळणार. ते इतकं गूढ आहे. गहना कर्मणो गती म्हटलंय गीतेमध्ये. कर्माची गती गहनच आहे, ती कोणाला सांगता येत नाही. कारण त्याच्यामध्ये काय आहे हे सगळं इतक्या सूक्ष्म स्तरावर असतं की मध्ये काय काय अडथळे आहेत किंवा काय काय अनुकूलता आहे, दोन्ही पण आपल्याला दिसत नाही. पण आपल्याला न दिसणारा भाग आपल्या कर्मामध्ये पुष्कळ आहे. ही कर्माचे फळ आणि आपण याच्यामधला जो अनंत भाग आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला न दिसणाऱ्या अनेक गोष्टी. त्याच्यामुळे कुठलं कर्म कधी फलस्वरूप मिळेल त्याला काही सांगता येत नाही. म्हणून ते काय त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितले की कर्म असंच करा की जेणेकरून तुम्हाला त्याच्या फळाची इच्छा प्राप्त होऊ नये, इच्छाच होऊ नये. आणि भागवतामध्ये सुद्धा तेच सांगितलं की फळ हे कर्माला जोडलेलंच असतं, तुम्ही त्याची इच्छा करा अगर न करा. तुम्ही आता स्वयंपाक केला तर तुम्ही जेवण केलं की पोट भरणारच ना. जेवण करणं याच्याशी पोट भरणं हे फळ निगडीतच आहे ना. पोट भरेल की नाही माहित नाही, पण मी जेवण करीन असं म्हणे. इथं अनासक्त बुद्धीचा काय उपयोगच नाहीये, कारण पोट भरण्यासाठी त्याला ते फळ जोडलेलंच आहे. अशी सगळ्या कर्माला फळही जोडलेलीच आहेत. ते म्हणतात तुम्ही काही त्याच्यातून इच्छा करू नका आणि कुठल्या कर्माला कुठलं फळ जोडलंय हे सांगता येत नाही. आता अपचन झाल्यानंतर जेवल्यावर काय फळ मिळणार आहे, हो की नाही. तिथे न जेवणं हे सूचित आहे, कर्म न करणं हे सूचित आहे. त्या ठिकाणी तुम्ही जेवलात तर त्याचं फळ विपरीत आहे. म्हणजे अशी बारीक सारीक फळं आपल्याला माहित असतात, पण मोठ्या कर्माची फळं आपल्याला माहित नसतात. खूप आहे, खूप विस्तार आहे, खूपच आहे. म्हणून तर हा व्यवसायात्मिका ह्याच्यावरती खूप कॉमेंट्री आहे, खूपच कॉमेंट्री आहे की काय आहे नेमकी ही बुद्धीच काय आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या कर्माला काय फळ लागले याचा कधीही तुम्ही विचार करू नका असं ते म्हणतात. त्याला ते फळ मिळणारच आहे. आता तुम्ही इथून पुण्याच्या गाडीत बसलात, पुण्याला जायचं किंवा मुंबईला जायचं समजा आपण, आणि ती गाडी जर मध्ये काही बंद न पडता काही न करता चालत राहिली तर ती मुंबईला पोहोचणार की नाही. म्हणजे ते कसं नैसर्गिक आहे ना. ते आता मध्ये बंदच पडली, दुरुस्तच झाली नाही, मग तुम्हाला दुसरी गाडी घ्यावी लागेल, मग काहीतरी करावं लागेल, मग तुम्ही पुढे जाल.
अडथळे येऊ शकतात. असं तुम्ही म्हणू शकत नाही की मी आता शिवनेरीमध्ये बसलोय आणि मी मुंबईलाच जाईन. हा, जाण्यासाठी बसलोय ही गोष्ट खरी आहे. पण तिथे गेल्यावर म्हणायचं की आम्ही पोचलो. कारण मध्ये काय होईल हे आपल्या हातात नाहीये. सरळ जाईल सुद्धा, सरळ जाणार सुद्धा नाही. मध्ये काही अडथळा सुद्धा येऊ शकतो. पण मग ते येणार आहे की नाही याची चिंता करत सगळा प्रवास कशाला करायचा. नाही का, त्या त्या वेळेला ते बघायचं. मग त्या ठिकाणी कशी बुद्धी ठेवायची. तर आपण निघालोय, मुंबईला जाण्यासाठी बसलोय, तिकीट काढलेलं आहे, योग्य प्रकाराने आपण गाडीमध्ये सीट मिळवलेलं आहे. मग आता पुढे काय होईल ते होईल. गेली नाही पण मग म्हणायचं हा आली बरं का 3-3.5 तासामध्ये गाडी. नाही आली तर नाही बाबा आज आम्ही येऊ शकलो नाही. कुठे ट्रॅफिक जाम मध्ये तुम्ही तासभर थांबलात. काय काहीच सांगता येत नाही ना. म्हणजे जे कर्म आपण करायला घेतलंय त्याच्यामध्ये पुढे काय काय आहे काही सांगता येत नाही. मीमांसेला सुद्धा मी सांगितलं तर त्यांना की नाही सांगता येत. त्यामुळे मुंबईला आपण 3.5 तासात पोहोचणार का 4 तासात पोहोचणार का 5 तासात पोहोचणार का दिवसभर एखाद्या मध्येच अडकून राहणार काय माहिती. आता येतो आम्ही 2 तासात असं म्हणून उपयोग नाही. म्हणजे इतक्या बारीक गोष्टीपासून हा कर्मयोग लागू पडतो. इतके सोपं नाहीये ही व्यवसायात कबूल. तिला बरेच कंगोरे आहेत. आपण परत पुढच्या वेळेला